तुमचा पहिला प्रश्न आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश होता? तुमचे ऑप्शन आहे 23, बी 24, सी 26, डी 27. तुमचे योग्य उत्तर आहे सी 26. तुमचा पुढचा प्रश्न आहे. सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे? तुमचे ऑप्शन आहे पूर्व पश्चिम, बी पश्चिम पूर्व, सी उत्तर दक्षिण, डी उत्तर आग्नेय. तुमचे योग्य उत्तर आहे सी उत्तर दक्षिण. तुमचा पुढचा प्रश्न आहे. स्पाइस स्टेट ऑफ इंडिया म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे कर्नाटक, बी तामिळनाडू, सी केरळ, डी आंध्र प्रदेश. तुमचे योग्य उत्तर आहे सी केरळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे. ऑस्कर पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय कोण होते? तुमचे ऑप्शन आहे सत्यजित रे, बी ए.आर. रहमान, सी भानू अथय्या, डी गुलजार. तुमचे योग्य उत्तर आहे सी भानू अथय्या. तुमचा पुढचा प्रश्न आहे. पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत? तुमचे ऑप्शन आहे 4, बी 5, सी 7, डी 6. तुमचे योग्य उत्तर आहे बी 5. तुमचा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला लेण्यांचे शहर म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे नाशिक, बी छत्रपती संभाजीनगर, सी कोल्हापूर, डी नागपूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी छत्रपती संभाजीनगर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतात पिन कोड प्रणाली कधी सुरू झाली? तुमचे ऑप्शन आहे 1947, बी 1950, सी 1972, डी 1991. तुमचे योग्य उत्तर आहे सी 1972. तुमचा पुढचा प्रश्न आहे. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे आसाम, बी मेघालय, सी मणिपूर, डी मिझोरम. तुमचे योग्य उत्तर आहे बी मेघालय. तुमचा पुढचा प्रश्न आहे. भारतातील सर्वात पहिले मुक्त विद्यापीठ कोठे स्थापन झाले? तुमचे ऑप्शन आहे दिल्ली, बी मुंबई, सी हैदराबाद, डी नाशिक. तुमचे योग्य उत्तर आहे सी हैदराबाद. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अमरनाथ गुहा कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? तुमचे ऑप्शन आहे उत्तराखंड, बी हिमाचल प्रदेश, सी जम्मू आणि काश्मीर, डी लडाख. तुमचे योग्य उत्तर आहे सी जम्मू आणि काश्मीर.
तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता? तुमचे ऑप्शन आहे कारगुडे बोगदा, बी पीर पंजाल बोगदा, सी अटल बोगदा, डी संगम बोगदा. तुमचे योग्य उत्तर आहे बी पीर पंजाल बोगदा. तुमचा पुढचा प्रश्न आहे, मिल्खा सिंग यांना कोणत्या टोपणनावाने ओळखले जाते? तुमचे ऑप्शन आहे धिंग एक्सप्रेस, बी फ्लाइंग सिख, सी पायली एक्सप्रेस, डी मास्टर ब्लास्टर. तुमचे योग्य उत्तर आहे बी फ्लाइंग सिख. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात जुनी लिपी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहे देवनागरी, बी ब्राह्मी, सी सुमेरियन, डी रोमन. तुमचे योग्य उत्तर आहे सी सुमेरियन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, शिक्षक दिन कोणाच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहे महात्मा गांधी, बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी सावित्रीबाई फुले, डी जवाहरलाल नेहरू. तुमचे योग्य उत्तर आहे बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठी बँक कोणती? तुमचे ऑप्शन आहे बँक ऑफ बडोदा, बी भारतीय स्टेट बँक, सी एचडीएफसी, डी पंजाब नॅशनल बँक. तुमचे योग्य उत्तर आहे बी भारतीय स्टेट बँक. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रचितगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे ऑप्शन आहे पुणे, बी सांगली, सी सातारा, डी कोल्हापूर. तुमचे योग्य उत्तर आहे बी सांगली. तुमचा पुढचा प्रश्न आहे, लोकसभेत निवडून येण्यासाठी किमान वय किती असावे लागते? तुमचे ऑप्शन आहे 18 वर्षे, बी 21 वर्षे, सी 25 वर्षे, डी 30 वर्षे. तुमचे योग्य उत्तर आहे सी 25 वर्षे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस पडतो? तुमचे ऑप्शन आहे सोलापूर, बी अहमदनगर, सी सांगली, डी सातारा. तुमचे योग्य उत्तर आहे सोलापूर. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात तमाशा हा लोककला प्रकार प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन आहे गुजरात, बी राजस्थान, सी महाराष्ट्र, डी कर्नाटक. तुमचे योग्य उत्तर आहे सी महाराष्ट्र. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, कम्प्युटरचा मेंदू कोणाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे रॅम, बी सीपीयू, सी हार्ड डिस्क, डी मॉनिटर. तुमचे योग्य उत्तर आहे बी सीपीयू.